राज्यातील ITI मध्ये सुरू होणार डिजिटल लायब्ररी पहिल्या 2 डिजिटल लायब्ररीसाठी 99 लाख रुपये मंजूर तर कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा निर्णय। जालन्यात विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात। पहिल्याच दिवशी शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला नाटकचे सादरीकरण। शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्याकडून 12वीच्या परीक्षा केंद्रांवर जाऊन फोटो सेशन। परीक्षा सुरू असताना जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर जाऊन विक्रम काळे यांनी काढले फोटो। अमरावतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन। मानधन नको, वेतन श्रेणी द्यावी, सेविकांची मागणी। सांगली जिल्ह्याला नवीन बसेस मिळाव्या। जयंतराव पाटील यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी। केंद्राचा बहुचर्चित रामकाल पथ प्रकल्प अडचणीत। रामकाल पथसाठी पहिल्या टप्प्यात 100 कोटींचा निधी मंजूर, तर परंतु मार्गातील जुने वाडे, घर आणि इमारतींमुळे अडचणी। पीओपीच्या गणेश मूर्तींवरील बंदी विरोधात मूर्तिकार एकवटले। राज्यभरातील मूर्तिकारांची पेणमध्ये बैठक, तर बाप्पाच्या गावातून पुकारला एल्गार। पैठणमध्ये परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर, त्यामुळे 10वी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपी बहाद्दरांचे धाबे दणाणले। अकोल्यात घरात शिरले 40 ते 50 जंगली डुकरं, यामध्ये 1 जण जखमी, तर मोठ्या प्रमाणात घरातील धान्यांचे नुकसान। नाशिकच्या राहुड घाटात 3 वाहनांचा अपघात। कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात, यात कोणतीही जीवितहानी नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।